प्रसारित करीत आहोत फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विषय निसर्गोपचार पद्धतीने सर्व आजारांवर उपचार. सहभाग योग आणि निसर्गोपचार तज्ज्ञ डॉक्टर नंदकिशोर पाटील यांचा. सूत्रसंचालन ज्योती हातेकर यांचं. सादर करते सूरज गोळे. या कार्यक्रमासाठी प्रायोजकत्व लाभलं आहे मानवसेवा पॅरामेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, अंजनगाव सुर्जी, जिल्हा अमरावती यांचं. मानवसेवा पॅरामेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये योग आणि निसर्गोपचारद्वारे रुग्णांवरती उपचार करण्यात येतात. या ठिकाणी विना औषधं, विना ऑपरेशन, विना सलाईन दुर्धर आजारांवरती यशस्वी उपचार केले जातात. त्यामध्ये मधुमेह, कर्करोग, किडनी, उच्च रक्तदाब, लकवा, गॅस, दमा, थायरॉइड, आम्लपित्त, डोकेदुखी, सांधेदुखी, अनिद्रा, लठ्ठपणा, चर्मरोग, महिलांचे आजार, मानसिक आजार, रक्ताचे आजार इत्यादी सर्व आजारांवरती उपचार केले जातात. त्यासाठी योगासन, प्राणायाम, अष्टांग योग, सप्तचक्र ध्यान, माती चिकित्सा, जल चिकित्सा, ॲक्युप्रेशर, सुजोग, छटकर्म, पंचकर्म, मसाज, सूर्यकिरण चिकित्सा सर्व चिकित्सा माध्यमातून रुग्णांवरती यशस्वी उपचार केले जातात. डॉक्टर नंदकिशोर पाटील यांच्याशी आपण दूरध्वनीवरून सुद्धा संपर्क साधू शकता. त्यासाठी मोबाईल क्रमांक 9273663032 9273663032. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. श्रोते हो, नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये निसर्गोपचार हा सर्व आजारांवरती ही उपचार पद्धती कशी काम करते याविषयी बोलणार आहोत. आणि आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी तज्ज्ञ जे आहेत, जे तुमच्या सर्व प्रश्नांना, शंकांना उत्तरं देणार आहेत, ते आहेत योग आणि निसर्गोपचार तज्ज्ञ डॉक्टर नंदकिशोर पाटील. डॉक्टर नमस्कार. नमस्कार डॉक्टर. फोन कॉल येईपर्यंत माझा पहिला प्रश्न जो आपल्याला आहे तो मला असा विचारायचा आहे की निसर्गोपचार म्हणताना ही पद्धती नेमकी काय आहे, कुठल्या पद्धतीने उपचार केले जातात किंवा ही पद्धती कसं कार्य करते, तर ते आपण सांगूया. बघा, योग आणि निसर्गोपचार हे एक पॅथी आहे आणि निसर्गोपचार यामध्ये 5 तत्वावर, पंचमहाभूतावर उपचार केले जातात. म्हणजे पंचमहाभूत जसे आहेत, मिट्टी, जल, आकाश तत्व, पृथ्वी तत्व, ह्या सर्व तत्वांचं मिलन जे पंचमहाभूत आहेत त्यानेच आपलं शरीर बनलेलं आहे. या पंचमहाभूतावरच उपचार केले जातात. जसं उदाहरणार्थ की आपले कपडे जर फाटले तर आपण म्हणजे कापड जे आहेत ते आपण सुई दोरानेच ते आपण शिवतो. तशा पद्धतीचं म्हणजे कापडला कापडच शिवणार. तशासारखं आपलं जे आरोग्य आहे, म्हणजे आपलं शरीर पंचमहाभूताने बनलेलं आहे, तर याचा उपायही पंचमहाभूतच करतात. उदाहरणार्थ जर शरीरातलं जर पृथ्वीतत्व कमी झालं असेल तर पृथ्वीतत्व वाढवायचं, मग मातीचे काही उपचार असतील ते देता येतात. जलतत्व कमी झालं असेल तर जलतत्वाचे उपचार आपल्याला देता येतील. असे ज्या ज्या तत्व आपल्याकडे कमी झालं असेल, अग्नितत्व कमी झालं असेल अग्नितत्वाचे उपचार आपल्याला देता येतील. वायुतत्व कमी झालं असेल तर हवेसंदर्भात म्हणजे योगा वगैरे या संदर्भात आपल्याला उपचार देऊन आपल्याला ते व्याधी कमी करता येईल. असे 5ही तत्वाला मिळून आपण उपचार करतो. आकाश तत्व जे आहे त्यासाठी आपण उपवास चिकित्सा सांगतो, म्हणजे फास्टिंग सांगतो, आणि फास्टिंगने आपल्याला भरपूर फायदा होतो. आपल्याला कॉल येतो आहे, आपण त्याला आधी उत्तर देऊया. नक्कीच. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी आपला फोन लागलाय. हो, मी जयगाव मानसिंग विजय बोलतो. हां बोला. म्हटलं नैसर्गिक उपचार म्हणजे नेमका काय? माझे दोन्ही टोंगळे दुखतात, त्याच्यावर इलाज काय नेमका? तुमचे दोन्ही टोंगळे दुखतात आणि त्यावरती तुम्हाला इलाज हवा आहे. याच्यावरती आपण काय सांगू की त्यांचे गुडघे दुखतात आणि त्यावरती त्यांना इलाज हवा आहे. बघा, गुडघेदुखीवर एक चांगला उपाय आपल्याकडे आहे. गुडघेदुखीचे जे व्याधी आहेत हे खूप जास्त प्रमाणात सर्वत्र आपल्याला पाहायला मिळतात आणि एक ठराविक वय झाल्यानंतर खूप जास्त व्याधी ह्या असतात. आपण जर गुडघेदुखी हा त्रास जर आपल्याला असेल तर अशा वेळेस आपण मातीचा लेप गुडघ्यांना लावावा. मातीचा लेप, फक्त माती चांगल्या पद्धतीची शेतामधून घेतलेली, एक साधारणतः 4 फूट आतमधली माती आपल्याला पाहिजे. माती कुठली पण चालेल, कोणत्याही कलरची माती चालेल, परंतु ते 4 फुटाच्या आतमधून घेतलेली माती पाहिजे. आणि त्याला त्यातून जे दगड वगैरे असतील ते स्वच्छ करून आपल्याला ते माती आपल्या गुडघ्याला एक पाण्यामध्ये एक साधा लेप बनवून तो लेप जर पायाला तुम्ही लावला, दोन्ही गुडघ्यांना जर लावला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल.
आणि सोबतच आणखी बरेच असे लेप आहेत, पण हा एक लेप लावून तुम्ही तुमच्या गुडघ्याचा त्रास कमी करू शकता. बर, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद. ठीक आहे. डॉक्टर, आपण निसर्गोपचार ही पद्धती कशी काम करते, तर तुम्ही सांगत होतात की पृथ्वी तत्व असेल तर पृथ्वीचं आपण मदत घेऊया, तर त्याबद्दल आणखीन पुढे आपण काय सांगू? पृथ्वीतत्वामध्ये जर आपण विचार केला तर मातीमध्ये बरेच गुणधर्म आहेत. तुम्ही बघितलं असेल की लहान बाळ जेव्हा घाण करतो त्याच्यावर आपण माती टाकतो, म्हणजे स्मेल जो आहे, म्हणजे वाईट जो दुर्गंध आहे तो कमी करण्याचं काम माती करतं. हॅलो हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. हो, मला सरांनी क्वेश्चन विचारायचं होतं. काय नाव आहे आपलं? मी निधी अशोक धांडे आहे. विचारा तुमचा प्रश्न. नमस्कार सर, मी अकोट तालुक्यातून जिल्हा पातळीवरची योगाजज निधी अशोक धांडे बोलत आहे. हां हां. तर मला आपल्याला एक प्रश्न होता. तर जसे गोवर आणि चिकन पॉक्स हे संसर्गजन्य आजार आहेत आणि ते संक्रमित व्यक्तीपासून त्याचा विषाणूजन्य संसर्ग हा लवकरच होतो, तर याला निसर्गोपचारामध्ये पूर्णतः बरे कसे करता येईल? आणि याचा तुमचा दुसरा प्रश्न असा होता की गोवर आजारामध्ये अंगावरील पुरळ आणि चिकन पॉक्स मधील अंगावरील डाग या त्वचेच्या समस्या कशा नाहीशा होतात? बघा, असे जर आजार म्हणजे स्किन डिसीज संदर्भात काही आजार असतील किंवा संसर्गजन्य आजार असतील, त्यासाठी मी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं सांगतो की जलचिकित्सा म्हणजे पाण्याचा वापर तुम्हाला जास्त करावा लागेल. म्हणजे पाणी पिण्याचं जे आपलं प्रमाण आहे, नियमित जे आपण पाणी पितो ते खूप जास्त प्रमाणात आपल्याला पिणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला मुद्रा त्यामध्ये घेता येईल, म्हणजे त्यामध्ये वरुण मुद्रा आहे, जी सौंदर्य मुद्रा पण म्हटल्या जाते. या मुद्रेतून ही मुद्रा जर आपण केली तर नक्कीच तुम्हाला रोज नियमित जर आपण 20-20 मिनिट हे जर मुद्रा केली, म्हणजे आपलं जे 5 बोटांपैकी सर्वात लहान बोट आहे, सर्वात शेवटचं बोट आणि अंगठा यांना जर आपण जोडलं तर नक्कीच आपली एक वरुण मुद्रा म्हणून होईल. आणि वरुण मुद्रा जर केली, वरुण म्हणजे पाणी, आणि वरुण मुद्राच्या माध्यमातून तुमच्या शरीरामध्ये पाणी संचार करेल आणि तुमचं शरीर जे ड्राय होत असते ते ड्राय होणार नाही. आणि जर संसर्गजन्य काही आजार असतील तर यासाठी तुमची इम्युनिटी तुम्हाला बूस्ट करावं लागेल, म्हणजे रोगप्रतिकारशक्ती जी आहे ते जर कमी असेल तर नक्कीच कोणताही आजार तुमच्या शरीरात घर करेल. आणि म्हणून मग आपल्याला कोणत्या आजारानं घर करू नये हे जर पाहिजे असेल तर तुम्हाला तुमची इम्युनिटी वाढवावं लागेल. आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी उपाय आपल्याकडे आहेत की तुम्ही नियमित एनिमा घ्यावा, नियमित फळं खावे आणि नियमित पालेभाज्यांचा तुम्ही जेवणामध्ये आपल्या सेवन केलं पाहिजे. अशा पद्धतीचं जर तुम्ही रुटीन ठेवलं किंवा तुमचं नियमित जे रुटीन आहे, जर तुम्ही फास्ट फूड खात असाल तर नक्कीच तुम्हाला त्याचे नुकसान तुम्हाला भोगावे लागतील. अशा पद्धतीचं एक धन्यवाद. हॅलो हॅलो, आकाशवाणी अकोला. हां, आकाशवाणी अकोला आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. हा, नमस्कार. बलराम शिरसाट. बरं बरं, शिरसाट साहेब तुमचा प्रश्न विचारा. हे पाय आहेत की नाही साहेब, ते पावलं गरम देतात. ते खालून ते पावलं गरम देतात आणि पाय तोंडाला सुजतात. अच्छा, पाय सुस्त आहेत आणि तुमचे तळपायांपर्यंत तुम्हाला गरम जाणवत आहे. खालून ते पावलात ना, हां हां हां, हे गरम देतात. तिला हा डामन झाले, डॉक्टर बदलले. बरं बरं बरं. तुमचं वय किती आहे? वय आहे 70. हो हो. बघा, सर्वात महत्त्वाचं काका की आपल्याला ना सर्वात आधी आपल्याकडं 2 व्याधी आहेत आणि या व्याधी जर आपल्याला दूर करायच्या असतील तर आपल्याला सूज जर असेल तर थंड्या पाण्याने किंवा बर्फाने आपल्याला शेकावं लागेल त्याला. सूज कमी झाली पाहिजे. 12 डॉक्टर बदलले साहेब. हो, बर्फाने शेकले काय करू त्यांची. गरम जडतात ना. खालून ते पावलं. तुमची झोप बरोबर आहे का रात्रीची? रात्री झोप लागते जरा 12च्या पुढे. म्हणजे झोपीचा तुमचा प्रॉब्लेम आहे. थंडत नाही, काही नाही, फक्त गरम देतात सर. हो ना हो ना हो ना हो ना. तुम्ही काय करा, त्याला ना पायाला बकेटमध्ये थंड पाणी घेऊन बकेटीत पाय ठेवा. थंड. हां, जलचिकित्सा करू आपण त्याला. हां, तर तो एक प्रयोग करून बघा, त्यामध्ये नक्कीच तुम्हाला फायदा होईल.
आणि कोमट पाणी घेऊनही करू शकता तुम्ही. म्हणजे आधी थंड पाण्याचं करा, नंतर कोमट पाण्याचं करा. जल चिकित्सा म्हणजे हायड्रोथेरपीने खूप फायदा तुम्हाला यामध्ये होईल. आणि नाही नाही, तुम्ही बर्फ जे आधी तुम्ही यूज केलाय ना, म्हणजे आधी तुम्ही कोल्ड पॅक लावलेलं असेल ना, सूज असेल तर कोल्ड पॅक लावा. काय म्हटलं? वरपर्यंत त्यांच्या पायावर सूज आहे. बघा, जास्त जर असेल तर मला पाहिल्याशिवाय मी एकदम उपाय देऊ शकणार नाही. म्हणजे तुम्हाला आता तुमचं वय पण जास्त आहे आणि एकदम तुम्हाला कसं उपाय सांगायचे हा एक प्रश्न पडतो. अशा वेळेस तुम्ही एक तर तज्ञ डॉक्टरांकडे व्हिजिट करावी. सर तज्ञ डॉक्टर 13-14 बदले, हाय डॉक्टरले 800 रुपये नऊशे फी वाले बदलले. नाही, हे बरोबर आहे तुमचं, परंतु मी प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय, आता तुम्ही एवढे उपचार केलेत ना, तर नॅचरोपॅथीतून तुमचा आजार बरा होतो हे मी तुम्हाला शाश्वती देतो. परंतु मी न पाहता तुम्हाला म्हणजे काय नेमकं प्रॉब्लेम आहे आणि तुमचा काय हिस्ट्री आहे ती हिस्ट्री घेतल्याशिवाय मी तुम्हाला उपाय देऊ शकणार नाही. पण सध्या तुम्ही तात्पुरतं करायचं असेल तर तुम्ही फक्त थंड्या पाण्यात पाय ठेवून हे करू शकता, किंवा मातीचा लेप तुम्ही त्याला लावू शकता. मातीमध्ये एक गुणधर्म आहे की तुमच्या पायातलं जे आग आहे, म्हणजे पेन किलर आहे माती. आपल्याला पेन किलरचे आपण औषध घेतो ना, तर पेन किलर तुम्हाला औषध घेण्याची गरज नाही, मातीच पेन किलर आहे. मग मातीचा जर त्याला तुम्ही खालून लेप दिला किंवा मेहंदीचा लेप दिला तर तुम्हाला भरपूर त्यामध्ये फायदा दिसेल. हा, मातीचा लेप तुम्ही देऊन बघा. आणि जास्तीत जास्त वेळ, सकाळचा वेळ वगैरे किंवा दिवसाचाही समजा, तर जास्तीत जास्त वेळ मातीवर चालण्याचा, मातीवर बसण्याचा, मातीवर फिरण्याचा प्रयत्न करा. एवढी माझी सवय असेल. हो हो. नाही, माती म्हणजे मातीवर फिरा. म्हणजे नाही, ते तर काही प्रॉब्लेम नाही आहे. महत्वाचं आहे की तुम्हाला जे व्याधी आहे ते मला एकदा प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय मी त्याचं पूर्णतः निराकरण नाही करू शकणार आहे. हो हो हो. ठीक आहे, समाधान झालं तुमचं? हो हो, मातीचं करा एक. हो, गुड. धन्यवाद शिरसाट साहेब. हॅलो, आकाशवाणी अकोला. हा, आणि हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम. नमस्कार, डॉक्टर विशाल कोरडे बोलतोय. ज्योतिजी नमस्कार. विशाल सर बोला. आपला फार सुंदर विषय आपण घेतलाय, ज्या माध्यमानं सर्वांपर्यंत घर बसल्या आरोग्याचं एक दान आपण देऊ शकतो. नक्कीच सर, बरोबर. आणि दिव्यांगांसाठी आम्ही काम करतो, शिक्षण, रोजगार, आरोग्य. आणि आज आपण आरोग्याचा एक विषय घेतलाय. तर आमच्याकडे असे काही कर्णबधीर मुली आहेत ज्यांचं कानातून नियमित पू निघत राहतो. ओके. तर डॉक्टर साहेबांना मला हेच विचारायचं आहे की या मुलांसाठी आपल्याला घर बसल्या काही असा इलाज करता येईल का, किंवा आयुर्वेदात असं काही आहे का याचा निसर्ग उपचारात? बघा, निसर्गोपचारामध्ये कानाचे बरेच उपचार आहेत, परंतु प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय तेही उपचार करता येणार नाही. किती काय त्यांना व्याधी आहे. परंतु तुम्हाला मी एक आयुर्वेदामधून एक सजेस्ट करणार, एक औषधी आहे, तर ते आपण घेऊ शकतो. त्यातून थोडंसं कानांचे प्रॉब्लेम दूर होऊ शकतात. कानाचा प्रॉब्लेम दूर होऊ शकतो. हो हो. अच्छा. आणि बोला. हा, सांगा. बोला. हो, तो तर कानाचा आहे, म्हणजे नाक पण बंद होत आहे आणि नाकातून जो निघायला पाहिजे तर त्याच्या जागी कानातून कान वाहतोय, अशा मुलांचे जास्त प्रॉब्लेम आमच्याकडे येतात. त्यामध्ये बघा, त्या मुलांमध्ये हा एक प्रॉब्लेम आहे की त्यांच्या जे दिनचर्या आहे त्यात थोडासा बदल त्यांना करणं गरजेचं आहे. त्यांचं जे नाकाचं जर असेल तर आपल्याला त्याला जलनेती वगैरे देता येईल योगामध्ये. आणि कानाचं जर असेल तर कानासाठी पण मी तुम्हाला सांगतो, सजेस्ट करतो की मॅग्नेट त्याला खूप फायदेमंद असेल. म्हणजे चुंबक जे आहे, चुंबक जर कानाजवळ ठेवलं, फक्त त्याचा आपल्याला नॉर्थ म्हणजे दक्षिण आणि उत्तर हे परफेक्ट करून ते करावं लागेल. तर ते जर आपण केलं ना तर नक्कीच त्याला म्हणजे कानातही फायदा होईल आणि जलनेतीद्वारे नाकातही फायदा होईल. आणि हे सगळं करत असताना त्याचं जे पोट आहे ते तुम्हाला बघावं लागेल की पोटाचे विकार त्याला आहेत काहीतरी, त्याचं पोट दुखत असेल तर म्हणजे पोट साफ राहावं यासाठी तुम्हाला काही उपाय करावा लागेल. पोट साफ असतील तर कोणत्याही सगळ्या व्याधी त्याच्या दूर राहतील. म्हणजे काय होतं की पोटातूनच हे आजार उद्भवतात. बरोबर. मग पोटात जर त्याला म्हणजे तुम्ही कानाचा उपाय आणि नाकाचा उपाय मी तुम्हाला पोटाचं सांगतोय, तर असं नाहीये. त्याचं जे कनेक्शन आहे ते पोटात आहे
आणि त्याचं जर पोट साफ राहिलं तर इम्युनिटी बूस्ट होईल, आणि इम्युनिटी बूस्ट झाली तर कोणताही आजार बरा होईल. इम्युनिटी बूस्ट झाल्यावर मग इम्युनिटी जर म्हणजे त्याच्या अंगात शक्ती नाही आहे, शक्ती वाढवण्यासाठी त्याचं पोट साफ असणं गरजेचं आहे, त्याच्या आतडे साफ असणं गरजेचं आहे. आतड्यांमध्ये जर मल चिटकून असेल आणि तो घाण जर त्यावर जर जम्स होत असतील तर नक्कीच ते शरीरामध्ये त्रासदायक असतील. त्यासाठी जर तुम्ही तुमच्या परिसरात जर कोणी एनिमा देणारा कोणी नॅचरोपॅथ असेल तर त्याच्याकडून तुम्ही मुलांचा एनिमा करून घ्या. बरं. एनिमा हे तुम्ही ठेवा तुमच्या सेंटरमध्ये, एनिमाचे जास्त पॉट आणून ठेवा. आणि एनिमा ज्याला पोटाचे विकार असतील त्याला सगळ्यांना एनिमा द्या. जंताचे प्रॉब्लेम असतील किंवा पोट साफ होत नसेल, पोट दुखत असेल किंवा पोटाचे जे काही त्रास असेल त्याला तुम्ही एनिमा द्या. एनिमाच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याच मुलांना सेवा करण्याची संधी तुम्हाला मिळेल. म्हणजे चांगल्या पद्धतीचं आरोग्याचं तुम्ही त्यांचं निराकरण करू शकता. यस, थँक्यू सर, फार चांगली माहिती आपण दिली. आणि सर अजून एक छोटासा प्रश्न होता की आता या अनुषंगानं आपल्या सर्वांची लाईफस्टाईल आता थोडी बदललेली आहे, तर दैनंदिन निसर्गाच्या पद्धतीनं आपला आहार विहार आणि दिनचर्या कशी असावी हे जर तुम्ही थोडक्यात सांगितलं तर आपल्या सर्व श्रोत्यांनाही त्याचा एक फायदा होऊ शकतो. बरोबर. तर बघा, दिनचर्येमध्ये सकाळी आपलं एक 6 पर्यंतच आपलं सकाळी उठल्या गेलं पाहिजे कमीत कमी. तसं 3 नंतरचा वेळ आहे, 4, 3, 4 वाजता, 5 वाजता, पण एक 6 मिनिमम 6 म्हणजे सूर्योदयाच्या आधी तुमचं सकाळी उठणं झालं पाहिजे. त्यानंतर तुमचा टूथपेस्ट घरात जे असतील, ब्रश असतील ते काढून टाका घरातले, आणि कोणत्या तरी एका बोटाने तुम्ही दात घासा. कारण बोटाने दात घासल्याने तुमचं ॲक्युप्रेशर होतं आणि शरीर तुमचं म्हणजे तुम्हाला खूप तरतरी वाटेल जेव्हा तुम्ही बोटाने दात घासाल तर. आणि ते जर निंबाच्या काळीनं घेतलं तर आणखी फायदा होईल. नसेल तर आपल्याकडे बरेच असे पेस्ट आपले पावडर येतात दंतमंजन, तर दंतमंजन पावडरने तुम्ही दात घासले तर त्याचा एक फायदा होऊ शकतो. नंतर नियमित आपण जर पायी चप्पल किंवा शूज किंवा काही कोणतेही सॉक्स वगैरे न घालता अनवाणी पायाने जर आपण रोज सकाळी 10-15 मिनिटं भ्रमण जर केलं तर त्याचाही भरपूर शरीरावर फायदा होईल. आणि 5 तत्व मी सांगितलेत, या 5 तत्वामध्ये आपलं डेली काहीतरी झालं पाहिजे. 5 तत्वामध्ये सूर्यप्रकाश तुमच्यावर रोज पडला पाहिजे, तुमच्यावर नियमित पाण्याचा म्हणजे आंघोळ करा. आंघोळ म्हणजे जलचिकित्साच आहे, हायड्रोथेरपीच आहे, तर पाण्याचा उपयोग तुमचा रोज झाला पाहिजे. त्यानंतर तुम्ही मातीवर चालल्या गेलं पाहिजे किंवा मातीशी संपर्क तुमचा आला पाहिजे. आता स्टाईलचे घरं असतील आणि सिमेंट कॉन्क्रीटचे घरं असतील तर यामध्ये तुम्हाला मातीचा संपर्क येतच नाही, तर तो तुमच्या नियमित संपर्कात 10-15 मिनटं तरी माती संपर्कात आली पाहिजे. म्हणजे अर्थिंगचं काम ते करतं. पृथ्वीवर तुमचं अर्थिंग चाललं पाहिजे, तुमच्या शरीराला अर्थिंग मिळालं पाहिजे. यानंतर जर तुम्ही बघितलं तर आकाश तत्व आहे. आकाश तत्वामध्ये नियमित आठवड्यातून 1 दिवस तुम्ही उपवास केला पाहिजे. आठवड्यातून 1 दिवस कमीत कमी, नाहीतर मग आठवड्यातून 2 दिवस करा, 3 दिवस करा, काय प्रॉब्लेम नाही. आणि उपवासाच्या दिवशी तुम्ही फक्त एक तर फलाहार करा किंवा मग तुम्ही कच्चा भाजीपाला खा. त्या दिवशी तुम्हाला जेवण करायचं नाही, शिजलेलं अन्न खायचं नाही, कोणतं शिजलेलं अन्न खायचं नाही. त्या दिवशी तुम्ही फळावर राहू शकता, दिवसभर फळांचा ज्यूस घ्या किंवा फळं खा. आणि अशा पद्धतीचं दिनचर्या जर ठेवली तर याचा फायदा होईल. आणि सकाळच्या नाश्त्यामध्ये जर नियमित फळं ठेवले तर त्याचा खूप फायदा होईल, कारण की आपल्या शरीरात 70% पेक्षा जास्त % पाणी आहे. मग 70% पाणी असेल तर आपण पाणी किती घेतो दिवसभरात याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आपण जर सर्व समजा हे म्हणजे अन्नामध्ये जर आपण चेंज केला तर याचा खूप फायदा आपल्या शरीरात होईल. त्यानंतर तुमचं वायुतत्व आहे. वायू शुद्ध हवा तुम्हाला नियमित मिळाली पाहिजे. मग शुद्ध हवा कुठं मिळेल? एखाद्या गार्डनमध्ये मिळेल किंवा एखाद्या नदी किनाऱ्यावर मिळेल. अशा पद्धतीचं तुम्ही एक स्थळ शोधावं आणि ते करावं. अशा पद्धतीचं म्हणजे दिनचर्येमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि तुम्ही शेवटी लवकरात लवकर झोपावं. एक 7 ते 8च्या वेळेस तुमचं जेवण असावं आणि 9-10 वाजता तुमचं झोपणं असावं. मोबाईलचा यूज तुम्ही रात्री कमी करावा. कोरडे सर, मला असं वाटतं विस्तृत असं उत्तर आपल्या सगळ्या प्रश्नांना मिळालेलं आहे. बिलकुल. धन्यवाद. डॉक्टर नंदकिशोर पाटील यांच्याशी आपण दूरध्वनीवरून सुद्धा संपर्क साधू शकता. त्यासाठी मोबाईल क्रमांक 9273663032 9273663032. सर, आपण एकेका तत्वाबद्दल सांगतो आहोत आणि दिनचर्येबद्दल पण आपण सांगितलं आहे. थोडक्यात आपण हे सांगूया की आपण सांगतो आहोत की सर्व प्रकारच्या आजारांवरती आपण उपचार करू शकतो निसर्गोपचार पद्धतीने, पण तरीही काही ठळक आजारांची आपण नावं सांगितलीत. निसर्गोपचारामध्ये सर्वच आजारांवर उपचार आहेत. फक्त आम्ही इमर्जन्सी पेशंट थोडंसं टाळतो. हॅलो.
आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम. मी मंजू गायकवाड बोलते आहे. हां हां. माझा असा प्रश्न होता की माझ्या मुलाच्या चेहऱ्यावर ना पिंपल्स येतात. छोटे छोटे यायला लागले पहिल्यांदा ते, पण आता बऱ्यापैकी मोठे झाले ते. तो किती वर्षांचा आहे? तो आहे 9 वर्षांचा. नाही, त्याच्या शरीरामध्ये हीट वाढलं की ते पिंपल्स येतीलच, काय प्रॉब्लेम नाही. आता बघा, आणि मी सांगा ना, बोला ना. मी डॉक्टरला जसं दाखवलं त्यांना, तर 1 महिना झाला त्याचा, पण ते ना बसत नाहीये. तर त्यांचं म्हणणं असं आलं की कोरोना नंतरचा जो व्हायरल आला आहे, तर त्याच्या क्लासमधल्या 2-3 जणांना पण असाच प्रॉब्लेम झालेला आहे. आणि बसायला म्हणे 3-1 महिने लागतील, पण त्याचं ते कमी व्हायच्या जेवण त्याच्या चेहऱ्यावर ते खूप वाढत असते. ओके. तर त्याच्यावर तुम्ही मला काही उपाय सांगू शकाल? नक्कीच. हा काही मोठा आजार नाहीये, छोटासाच व्याधी आहे, होईल त्याचा फायदा तुम्हाला. तुम्ही काय करा की त्याच्या पोटात म्हणजे नियमित तो पोट साफ होते का हे माहिती त्याची घ्या. नियमित त्याचं पोट साफ होत नसेल तर त्यासाठी तुम्हाला त्याला रसदार अन्न जास्त द्यावं लागेल. रसदार म्हणजे जेवण करताना पातळ भाज्या जास्त द्यायच्या. म्हणजे एक प्लेटमध्ये तर 3 प्लेट भाजी त्याच्यासमोर ठेवा. अच्छा. आणि पातळ त्याला पाणी म्हणजे जसं पाणीदार जास्त असलं पाहिजे. आणि त्याचं जे पोट साफ होत नाही ते पोट साफ झालं पाहिजे. यासाठी पपईचंही तुम्ही सेवन सकाळच्या वेळेस पपई देऊ शकता. पपईचं सेवन जर केलं तर त्याला नक्कीच त्याचा फायदा होईल. म्हणजे फळांचं प्रमाण वाढवा, जेवणाचं शिजलेल्या अन्नाचं प्रमाण कमी करा, नक्कीच त्याला फायदा होईल. आणि चेहऱ्यावर मातीचा लेप जर घेतला तर त्याला मातीच्या लेपने खूप फायदा होईल चेहऱ्यावर. हो का? कारण डॉक्टरने मला असं सांगितलं की त्याची इम्युनिटी पॉवर कमी आहे, तर मग त्याच्यासाठी पण काही इम्युनिटी पॉवरसाठी मी तुम्हाला पपई सांगितला. पपईने पोट साफ होईल आणि पोट साफ झालं की इम्युनिटी वाढेल. आणि दुसरा उपाय आहे की एनिमा घ्यावा. तर एनिमा तुमच्या जवळपास जर कोणी देणारं असेल तर त्याला एक एनिमा जर दिला तर म्हणजे नियमित जर तुम्ही 1 महिना त्याचा एनिमा घेतला 30 दिवस, तर 30 दिवसानंतर त्याचे पिंपल्स सगळे नाहीसे होतील. कारण की जे घाण आहे ते पूर्ण शरीरात संचार करते आणि तुम्हाला स्किन डिसीज होतात. या पेशंटसाठी तुम्ही मुद्रा पण करू शकता. वरुण मुद्रा हे स्किन डिसीजसाठी ते करू शकता तुम्ही. अच्छा. माझा अजून एक प्रश्न होता. त्याला ना जंत वारंवार होत राहतात त्याला. ओके. तर त्याच्यासाठी काही सांगू शकाल? नाही, हाच उपाय आहे ना. जेव्हा त्याच्या शरीरात एनिमाचं पाणी जाईल 1 लिटर किंवा त्यापेक्षा कमी, तर त्या पाण्याने तो जंत वगैरे सगळे बाहेर निघतील, काही प्रॉब्लेम राहणार नाही. आणि जेवढेही घाण असेल ते सगळी बाहेर जाईल. घाण बाहेर गेली की तिची इम्युनिटी बूस्ट होईल. आणि तुम्ही फळांचं प्रमाण कमी करताय, थोडे फळं तुम्हाला जास्त वाढवावं लागेल. घरात जास्तीत जास्त म्हणजे केव्हाही आलं कोणी तर 1-2 डझन म्हणजे 1-2 किलो तुमच्याकडे फळं असलेच पाहिजे. आणि तुम्ही आलेल्या पाहुण्यांनाही चहाऐवजी फळं द्या, नाश्त्याऐवजी फळं द्या. आणि फळांचं प्रमाण ठेवा. बघा, तुमच्या घरात कोणालाच व्याधी होणार नाही, सर्वांचे आजार बरे होतील. फळांचं प्रमाण वाढवा, कारण की फळ ऑलरेडी झाडावरच सूर्यप्रकाशाने शिजलेलं असतं. सूर्यप्रकाशाने ऑलरेडी शिजलेलं असतं ते. आणि त्याच्यात 5ही तत्व आहेत फळामध्ये. एका फळामध्ये 5ही तत्व आहेत. आणि ते 5 तत्व जर तुम्ही घेतले तर तुमच्या शरीरात जे तत्व कमी असेल ते भरून येईल. या पद्धतीचा जर तुम्ही विचार केला तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. म्हणजे ते छान प्रश्न विचारले तुम्ही आणि मला असं वाटतं तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देखील मिळालेलं आहे. पुन्हा फोन करा. धन्यवाद. थँक्यू. सर, आपण व्याधी सांगत होतो किंवा आजार की कोणत्या कोणत्या आजारांचा समावेश होतो? नॅचरोपॅथीमध्ये सर्वच आजारांवर उपचार आहेत. आणि दुर्धर आजार आपण जास्त घेतो की ज्यांचा उपाय कुठंच नाही आहे, कुठंच उपचार होत नाही, अशा पेशंटला आपण मग आपलं ट्रीटमेंट देऊन बऱ्यापैकी त्यांचा इलाज करतो. फक्त इमर्जन्सी पेशंट आपण टाळतो. इमर्जन्सी पेशंट आपण मॉडर्न मेडिसिनकडेच पाठवतो. यानंतर मला असं विचारायचं आहे की आजकाल सर्वांना त्वरित इलाज हवा असतो, तर अशा वेळेला निसर्गोपचार जे आहे, तर काही पॅथींबद्दल लोकांचं असं मत असतं की उशीर लागतो आणि मग नको. तर असं आपण कालावधी सांगू शकतो का की निसर्गोपचारमध्ये किती कालावधी वेळ लागते? हा जो प्रश्न आहे, वेळ लागत नाही. नॅचरोपॅथीमध्ये वेळ लागत नाही. पेशंट कसा आहे, रुग्ण कसा आहे. आता एखादा रुग्ण जर समजा त्याला 10 ते 15 वर्षापासून एखादी व्याधी आहे, एखादा आजार आहे, 15 वर्षापासून 20 वर्षापासून आजार आहे, आणि तो जर माझ्याकडे आलात, तो रुग्ण जर माझ्याकडे आला तर मी त्याला 2-3 दिवसात नाही बरं करू शकणार. मी कोणतीच पॅथी नाही करू शकणार. कोणत्याही पॅथीला वेळ लागेल, कारण की तो जुना म्हणजे दुर्धर आजार आहे. आता एखादा समजा आज एखाद्याला ताप आली आहे, टेम्परेचर वाढलं आहे, किंवा सर्दी आहे, किंवा खोकला आहे, आज झाला किंवा काल झाला, परवा झाला, तो पेशंट जर माझ्याकडे येत असेल
तर त्याला मी एका दिवसात किंवा एका तासात, एका 2-3 तासात मी बरं करू शकतो. त्याचा आजार बरा करू शकतो. त्याला त्या आजारातून काही म्हणजे बऱ्यापैकी त्याला बरं करू शकतो. परंतु तुम्ही जर खूप जुना आजार आणाल तर मग वेळ लागेलच. माझं नाव राहुल बाबुळकर आहे मॅडम. मला विचारत होतं की आता ॲलर्जिक सर्दीबद्दल विचारत होतं मॅडम. मला पण जवळपास 8-9 वर्षापासून ॲलर्जिक सर्दीचा त्रास आहे आणि सायनस वगैरे म्हणजे त्याचा. आता जर थोडंसं मौसम वगैरे चेंज झाला, काही एन्व्हायरमेंटल चेंजेस झाले तर त्यामध्ये खूप त्रास होतो. त्याच्यापासून बचाव किंवा मग त्याच्यावर काही रेमेडियल उपाय मला म्हणजे ऐकायचे होते. डॉक्टर आपण काय सांगू यांना? बघा, ॲलर्जिक सर्दीला आपल्याकडे उपाय आहेत. निसर्गोपचारामध्ये तुम्ही हे करू शकता. त्यासाठी तुम्हाला काही उपाय आहेत. जसं तुमचं पोट साफ असणं खूप गरजेचं आहे यामध्ये. त्यानंतर पोटाच्या व्याधी काही असतील किंवा पोट साफ होत नसेल तर ते आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे एनिमा वगैरे गरजेचं असेल. पोटावर तुम्ही मातीचे लेप, पट्टी घेऊ शकता. त्यासोबतच तुम्ही सप्तचक्रामध्ये मणिपूर चक्र, त्यानंतर अनाहत चक्र, या चक्रांवर तुम्ही मंत्रोच्चार करू शकता. आणि काही मुद्रा वगैरे असतील यावर, असे करून तुम्ही ते तुमचा हा जो व्याधी आहे हा दूर करू शकता. सोबतच योगामध्ये प्राणायाम क्रिया करूनही तुम्हाला यामध्ये फायदा होईल. आणि योगामध्ये षटकर्ममध्ये तुम्हाला जलनेती ही तुम्हाला गरजेची आहे. जलनेतीने तुम्हाला खूप फायदा यामध्ये होईल. असे बरेच उपाय यामध्ये, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे उपाय तुम्ही करून तुमचा हा प्रॉब्लेम दूर करू शकता. आणि जर काही खाण्यामध्ये काही म्हणजे काही पदार्थ वगैरे काही त्यांना काही वर्ज करायला लागणार किंवा काय, आपण काही कोणते पदार्थ खाऊ शकतो का? नाही, बघा, फळं वगैरे सगळे खाऊ शकता तुम्ही. आंबट फळंही खाऊ शकता. फक्त खूप आंबट नाही खायचे आणि त्यावर तुम्ही आणि खूप जास्त नाही खायचे. अति सर्वत्र वर्जिते, अति नाही करायची. त्यानंतर तुम्ही त्यामध्ये काय करू शकता की त्यावर पाणी नाही प्यायचं कधीच फळांवर. त्यामुळेही खोकला किंवा बाकी काही सर्दी वगैरे अशा काही गोष्टी होऊ शकतात. पण सर्वात मोठा उपाय तुमचा आहे पोट साफ करणे. त्यातूनच तुमचा हा सतत त्रास आहे. आणि क्लिन्झिंग जर तुम्ही 7 डेजचा जर क्लिन्झिंग प्लॅन जर घेतला तर 7 दिवसात तुमचा हा प्रॉब्लेम दूर होतो. असं एवढं मत आहे. डॉक्टर, जाता एक शेवटचा प्रश्न असा की निसर्गोपचार घेताना आपल्याला काही पथ्य पाळावे लागतात का? बघा, जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला पथ्य पाडल्याशिवाय काही पर्याय नाही. पथ्य पाडावेच लागतील. पथ्य जे आहेत, जसं आता सकाळी 6 वाजता उठायचं, हे लोकांना पथ्य आहेत. ब्रश न यूज करता, पेस्ट न यूज करता तुम्ही हे यूज करा. दिवसभरात आपण 10 प्रकारचे पॅकेट अन्न खातो, ते पथ्य आहे, ते खाऊ नका. पॅकेट अन्न म्हणजे समजा एखादं पॅकेट अन्न जर तुम्ही खात असाल तर ते 1 महिना 2 महिने आधी बनलेलं आहे आणि तुम्ही सकाळी तयार झालेलं अन्न रात्री खात नाही. जे घरी आपल्या फ्रेश बनलेलं आहे ते रात्री खात नाही आपण. आणि 2-2, 3-3, 4-4 महिने, 1-1 वर्षाच्या आधीचं पॅकेट अन्न, पॅकेट फूड, पॅकेट ज्यूस आपण पितो आणि त्यानंतर आपलं आरोग्य खराब होतं. म्हणून हे पथ्य आहेत, बाकी दुसरे पथ्य काही नाही आहेत, पण हे पथ्य आपल्याला पाळणं खूप गरजेचं आहे. आज मला असं वाटतं भरपूर प्रश्नांना आपण उत्तर दिलेली आहेत. श्रोत्यांच्या सर्व शंकांचं आपण समाधान केलेलं आहे. श्रोते हो, आज आपल्या कार्यक्रमामध्ये योग आणि निसर्गोपचार तज्ज्ञ डॉक्टर नंदकिशोर पाटील यांनी आपल्या प्रश्नांना उत्तरं दिलीत. आजचा विषय होता निसर्गोपचार पद्धतीनं सर्व आजारांवरती उपचार. आजचा कार्यक्रम आपण इथेच थांबवूया. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोवर नमस्कार. या कार्यक्रमासाठी प्रायोजकत्व लाभलं होतं मानवसेवा पॅरामेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, अंजनगाव सुर्जी, जिल्हा अमरावती यांचं. मानवसेवा पॅरामेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये योग आणि निसर्गोपचारद्वारे रुग्णांवरती उपचार करण्यात येतात. या ठिकाणी विना औषधं, विना ऑपरेशन, विना सलाईन दुर्धर आजारांवरती यशस्वी उपचार केले जातात. त्यामध्ये मधुमेह, कर्करोग, किडनी, उच्च रक्तदाब, लकवा, गॅस, दमा, थायरॉइड, आम्लपित्त, महिलांचे आजार, मानसिक आजार, रक्ताचे आजार इत्यादी सर्व आजारांवरती उपचार केले जातात. त्यासाठी योगासन, प्राणायाम, अष्टांग योग सर्व चिकित्सा माध्यमातून रुग्णांवरती यशस्वी उपचार केले जातात. डॉक्टर नंदकिशोर पाटील यांच्याशी आपण दूरध्वनीवरून सुद्धा संपर्क साधू शकता. त्यासाठी मोबाईल क्रमांक 9273663032 9273663032. हॅलो डॉक्टर. आताच आपण फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर ऐकलात. विषय निसर्गोपचार पद्धतीने सर्व आजारांवर उपचार.
सहभाग होता योग आणि निसर्गोपचार तज्ज्ञ डॉक्टर नंदकिशोर पाटील यांचा. सूत्रसंचालन ज्योती हातकर यांचं. सादरकर्ते होते सूरज गोडे.